पाहता लोचन रूप पाहता झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची बहुत सुकृतांची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व रकुमा देवी वर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल हरे जय राम हरे जय राम हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला माझे संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेचे साथ समर्थांचे घरी सकळ संपदा समर्थांचे घरी सकळ संपदा नाही तुटी
कदा कासयाचे संगती पंगती देवाचे घडे संगती पंगती देवाचे घडे नित्यानित्य जोडे देते काज कामणे येते लाभाची आपुली कामणे येते लाभाची आपुली बहुवाव कोटी समरता संगती पंगती देवाचे घडे संगती पंगती देवाचे घडे नित्यानित्य जोडे देते काज ठोपार
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तेची साच, समर्थांचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयासी, संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तेची साच, तुका म्हणे येते लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थांचे, संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तेची साच, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तेची साच. सकल संत सज्जन मायबाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही आता. थोडं पुढं बोलू. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या जीवाला एखाद्या माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणू एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काय वर्णावी. अभंग मोठा छान आहे. आणायसे तुकोबऱ्यांचा 375 वैकुंठ गमन सोहळा पूर्ण या महाराष्ट्रभर चाललेला आहे आणि आदरणीय मोरे साहेबांचा 50वा पुण्यतिथीचा हा सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं सहज आठव झाली की काय बोलावं त्या निमित्तानं, आणि म्हणून निरूपणाकरता मी अभंग घेतला आहे. तुम्ही अगदी वेळेत चालू केली, मी अगदी वेळेत थांबतो. तुम्ही सगळे टाळकरी मंडळात प्रत्येकाला थोडासा वेळ मिळाला पाहिजे चाल म्हणायला, कारण मला हा विभाग तसा खूप आवडतो या निमित्तानं. की नाहीतर आमच्या भागामध्ये कसं की 2च गाणारी असतात आणि त्यांच्यावरच कार्यक्रम असतो. त्यांनी पुढं म्हणायचं, त्यांनीच मागं म्हणायचं, बुवाचं पण त्यांनीच म्हणायचं, बुवालाही म्हणून द्यायचं नाही, मध्येच तोंड घालायचं. पण इथं मोठं छान आहे की आज्ञा केल्याशिवाय कोण म्हणत नाही. मग कुठल्या गावानं कुठली चाल म्हणावी, कुठल्या गावानं कुठलं प्रमाण म्हणावं, मधली चाल कोणी म्हणावी, शेवटची कोणी म्हणावी, हे सगळी तुमची इतकी छानशी नियोजनं की मला खूप आवडतात. याचं नाव वारकरी संप्रदाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने रुजलेला संप्रदाय आहे असं आहे. कारण मधला जर पठ्ठा निघून गेला, आळंदीपासून पुण्याच्या साधारणतः शिरवळपर्यंत आपण आलो तर थोडासा वारकरी संप्रदाय बऱ्यापैकी दिसेल. पण तिथून निघाल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी दूषित वाटू लागल्या, पण इथं आल्यानंतर पुन्हा शुद्ध वाटू लागलं. कारण बहुतांशी टाळकरी आता हल्ली जास्त नसतात, फक्त 5च टाळकरी असतात. मी एका गावामध्ये म्हणलं टाळकरी 5च, म्हणजे जाताना किती लागतात. मी म्हणलं काय हरकत नाही, तेवढ्यानेच मला घेऊन झाला 2 तास म्हणजे झालं. अभंग छान आहे. अभंगाचा भावार्थ गोड करतो. आपणास प्रार्थना आहे, मला बरं वाटायसाठी नको आहे, देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये, ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तू अर्थ महासीचा ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. मी आवर्जून एक मुद्दा मांडतो. वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणाईनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला से कळस.
निळोबरायांनी म्हणावं, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या. आणि संत तुकोबांच्या मुखातून भाषा बाहेर पडावी, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. ज्या आकाशाचं क्षेत्रफळ आजही कोणाला काढता नाही आलं, एवढे संत तुकोबराया. पण निळोबरायांची मोठी मौज आहे या ठिकाणी. तुकोबरायांच्या नंतरचा अवतार म्हणजे निळोबरायांचा अवतार. आणि ते निळोबराय म्हणतायत, संप्रदाय सकळांचा येथून या. मुद्दा खूप महत्वाचा आहे. ज्ञानोबानी वारकरी संप्रदायाचा पाया रोवला आणि तुकोबांनी वारकरी संप्रदायाचा कळस ठेवला आणि नातानी भागवत नावाचा मध्ये खांब उभा केला, असं बहिणाईंनी सांगून दिलं आपल्याला. मग संप्रदाय सकळांचा येथून या का? याच्या म्हणजे संत तुकोबरांच्या अगोदर संप्रदाय नव्हता का? ज्ञानोबानी संप्रदाय उभा केला नाही का? नातानी भागवत नावाचा खांब उभा केला नाही का? निळोबरे असे कसे अचानक बोलतायत की संप्रदाय सकळांचा येथून या? म्हणजे कुठून? तुकोबरायांच्यापासून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मग याही अगोदर काय होतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. निळोबरायांनी असं प्रमाण देण्याचं एकमेव कारण मी सांगून जातो. श्रीमंत संत तुकोबरांचे सद्गुरू, त्यांचं नाव आहे बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्य हे गृहस्थी होते, संसारिक होते. संसाराच्या तापानं बाबाजी चैतन्य तापले आणि संसाराचा त्याग केला आणि बाबाजी चैतन्य घरातून निघून गेले. त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये असह्य वेदना झाल्या बाबाजी चैतन्यांना या संसाराच्या, आणि खूप दूर दूर चालत 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 निघाले. अगदी दूर गेले. चालतच होते आणि याच्यामध्ये अंधार पडला आणि बाबाजी एका घनदाट जंगलातून चालत होते आणि अचानकपणे सावध झाले. ते दुःख बाजूला केलं. याचं कारण वाघाच्या डिरकाळ्या मोठमोठ्यानं आवाज येऊ लागल्या. याचा अर्थ श्वापदांचा आवाज बाबाजींच्या कानावर आला आणि बाबाजी मोठे घाबरले. फसलो गड्या, आता मरण्याशिवाय पर्याय नाही. कुणीकडनं दुर्बुद्धी झाली आणि संसार सोडला. उगीच बाहेर आलो. दुःख भोगलं असतं, चाललं असतं, पण मेलो तरी नसतो. आणि हे लक्षात नाही बाबाजींच्या आलं. बहुतांशी असं कोण करत नाही संसारामध्ये. एखादा माणूस कितीही रागानं संसारातून निघून गेला तर संध्याकाळी जेव्हा घरी माघारी येतोच. पण एकमेव बाबाजी चैतन्य चालतच होते. आणि मग लक्षात आलं, आता मरण्याशिवाय पर्याय नाही. श्वापदांचा आवाज येऊ लागला आणि लगबगीनं बाबाजी चैतन्य एका मोठ्या झाडाजवळ गेले आणि त्या झाडाच्या मोठ्या ढोलीमध्ये बाबाजी चैतन्य असे लपून बसले. श्वासाचा सुद्धा आवाज येऊ देत नव्हते बाबाजी चैतन्य. न जाणो या आवाजाने एखादं श्वापद जरी माझ्याजवळ आलं तरी मला खाऊन टाकील या भीतीपोटी बाबाजी चैतन्याने डोळे झाकले आणि देवाचा धावा केला. ए देवा, हे परमात्मा, आता तुझ्या विना मला कोण सोडवणार नाही रे. देवा तू धाव, माझ्याकरता धाव. हे प्रत्येक माणसाचं कार्य आहे, संकटाच्या वेळी देवाला हाक देणं. आणि हेच करावं बाबाजी चैतन्यानी. हो देवाचा धावा केला. परमात्मा तुझ्या विना कोण सोडवेल मला म्हणणारे बाबाजी चैतन्य याच मध्यरात्री या घनदाट जंगलामध्ये, याच बाबाजी चैतन्यांच्या पुढं एका 8-9 फूट उंचीच्या माणसानं, बलदंड बाहू, अंगावर केस वाढलेले, लज्जा रक्षणाकरता लंगोट घातलेली, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, हाताच्या नकाच्या गुंडुळ्या झालेल्या, असा एक आवलिया बाबाजी चैतन्यांच्या पुढं मध्यरात्री येऊन उभा राहिला आणि हसू लागला तो महात्मा. बाबाजी चैतन्य याहीपेक्षा घाबरले. आता श्वापदांचा सोडा, आता खरंच मी मेलो असं म्हणायचे. आणि तो महात्मा मोठ्यानं हाक मारतो, अरे घाबरू नको, तुझ्याकरता इथपर्यंत मी आलो आहे. बाबाजी चैतन्य त्या ढोलीतून हळूच खाली उतरले आणि या महात्म्याच्या चरणाशी नतमस्तक झाले, पायाला मिठी मारली आणि अश्रूंनी अभिषेक केला त्या चरणाचा. त्या महात्म्यानं खाली वाकून बाबाजींना उभा केलं आणि बाबाजी त्यांना प्रश्न विचारतात, आपण इथं कसं आला आणि आपलं नाव काय? आणि त्यावेळी तो महात्मा बाबाजींना आपलं नाव सांगतो, अरे माझं नाव राघव चैतन्य, माझं नाव राघव चैतन्य. आणि याच बाबाजींना राघव चैतन्यांच्याकडून याच घनदाट जंगलामध्ये मध्यरात्री अनुग्रह झाला आणि बाबाजी चैतन्य झाले गुरुजींचे सेवेकरी.
शब्दाबाहेर नव्हते, संसार सगळा विसरलेला होता. आणि राघव चैतन्यांनी बाबाजींचा हात हातात घेतला आणि चालत 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 कर्नाटकाकडे निघाले. काही दिवस मुक्काम पडला बाबाजींचा आणि राघव चैतन्यांचा. ते एक असं ठिकाण आहे, ते आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये एक आपल्याला गावाचं नाव ऐकून असेल, पुसेगाव. सेवागिरी महाराजांचं पुसेगाव. या पुसेगावच्या जवळ एक नेरचा मोठा तलाव आहे. त्या तलावात एक मोठी टेकडी आहे तलाव्यात, आणि टेकडीवर आतमध्ये गुहा आहे, आणि त्या टेकडीला नाव दिले राघव टेकडी. तिथं बाबाजी आणि राघव चैतन्य तपश्चर्या करत होते. तिथली ख्याती काय आहे, ते मंदिर वर्षातनं फक्त 7 दिवसाकरता उघडलं जातं, फक्त 7 दिवसाकरता. म्हणजे रथसप्तमीचा काळ असतो त्यावेळी ते 7 दिवस उघडलं जातं, आणि एका साधू महात्म्याकडनं ते बंद करावायचं, आणि पुढल्या वर्षी उघडताना ते साधू महात्म्याकडनं उघडायचं असतं. ज्यावेळा ते पुढल्या वर्षी मंदिर उघडलं जातं पांडुदादा, त्यावेळेला आतला दिवा चालू असतो. एक वर्षभर दिवा आतमध्ये चालू असतो. हा, आणि इथून ही मंडळी कर्नाटकामध्ये राघव चैतन्यांची समाधी झाली. ऐका खरं, कर्नाटकामध्ये राघव चैतन्यांची समाधी झाली, आणि बाबाजी चैतन्यांना खूप मोठं दुःख झालं, आणि बाबाजी चैतन्य पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले कुठं, आळे फाट्याच्या नजीक ओतूर नावाचं गाव आहे, त्या ओतूरला बाबाजी चैतन्य आले. आणि त्यांनी विचार केला, गुरुजी गेले, आता राहून काय करावं, आपणही समाधी घ्यावी, असा मनात विचार आला बाबाजींच्या. आणि याच बाबाजींना राघव चैतन्यांचा स्वप्न दृष्टांत झाला, आणि सांगितलं राघव चैतन्यांनी, बाबाजी समाधी घेता येत नाही तुम्हाला. स्वप्नामध्ये विचारलं, का गुरुजी? जोपर्यंत देहूच्या संत तुकोबरायांना तुमच्याकडून अनुग्रह होत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधी घेता येणार नाही. आणि गुरुजींचा आदेश म्हणून बाबाजी चैतन्य श्रीमंत संत तुकोबरांच्या शोधार्थ निघाले. पण तुकोबा आणि बाबाजी चैतन्य यांची भेट होत नाही, आणि बाबाजींचा नाविलाज झाला. आणि मग आपण गुरुपरंपरेचे अभंग म्हणतो की तुकोबराय सांगू लागले, अहो माझे सद्गुरू माझ्या स्वप्नामध्ये आले. पहाटेची ती वेळ होती, मी गंगेच्या स्नानाकरता निघालेलो होतो. चालता चालता अंधारामध्ये माझा पाय लागला कोणाला तरी, म्हणून खाली वाकून पाहिलं. कोण एक भला साधू होता, दाढी जटा वाढलेल्या, रुद्राक्षा माळा गळ्यामध्ये, कपणी अंगावर, व्याघ्रासनावर बसलेला, पद्मासन घातलेलं, अंगाला भस्म चोळलेलं. तुकोबराय म्हणतात, एका साधू महात्म्याच्या साधनेमध्ये माझ्याकडनं विक्षेप झाला. तुकोबराय रडू लागले. याचं एकच कारण, महाराज सांगतात, मी जगाला सांगतो ओरडून, भजनी विक्षेप त्याची पैमरण. भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप नसावा हे जगाला मी ओरडून सांगतो, आणि माझ्याकडनं काय घडलं, ते एका साधूच्या साधनेला माझ्याकडनं विक्षेप झाला. आणि तुकाराम महाराज कोसळले तिथंच, हात जोडले, डोळ्यातनं गळगळ अश्रू आले, मला क्षमा करा, मला क्षमा करा असं म्हणू लागले. पण तो महात्मा हसत होता. आणि म्हणून तुकाराम महाराज त्या महात्म्याला विचारतात, तुम्हाला राग नाही आला माझा? म्हणे नाही आला. मग तुमचं नाव काय? मग तो महात्मा आपलं नाव सांगतो, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. हो, तो महात्मा नाव सांगतो, माझं नाव बाबाजी चैतन्य. तुकोबरायांना एवढा मोठा आनंद झाला. आणि तुकोबराय म्हणतात, त्या महात्म्यानं, त्या सद्गुरूंनी मला मांडीवर घेतलं, माझ्या मस्तकावर हात ठेवला. एक वाक्य बोलू, अरे गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पावला पावलाला वाटेला भेटेल तो जीवनामध्ये गुरु आहे. हा रस्ता कुठं जातो हा सांगणारा सुद्धा गुरुच आहे. पण सद्गुरू आणि देव एक लक्षात असावं, सद्गुरू आणि देव कधी सापडत नाहीत, त्यांना सापडवून घ्यावं लागतं. तुकोबराय म्हणतायत, हो माझ्या सद्गुरूंनी मला सापडवून घेतलं. आता ऐका, हो गुरु मंत्र देतात तो उघडा मंत्र देतात, आणि सद्गुरू मंत्र देतात तो गुह्य गुपित मंत्र देतात. तुकोबराय म्हणतायत, माझ्या कानामध्ये मंत्र सांगितला, मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण घडलं काय, या मंत्राचा जप मी करू लागलो, मला आनंद मिळाला. पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही वैकुंठवासी आलो, याचं कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हो, आम्ही जगत उद्धाराचं काम घेऊन या मृत्यू लोकामध्ये आलो. मग या समाजानं काय केले, याचा अर्थ माझा स्वार्थ आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी हाच मंत्र, हो प्रमाण मोठं छान आहे, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. याच तुकोबरायांनी त्या काळामध्ये एक मोठी महान क्रांती केली, आणि हाच मंत्र उघडा केला.
आणि महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांना तो मंत्र दिला गेला. आणि म्हणून निळोबराय म्हणू लागले, संप्रदाय सकळांचा येथून या. मग हा मंत्र नव्हता का? होता. पाठीमागं फिरून पहा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याचा अर्थ तो मंत्र होता. पण तुकोबराय म्हणतायत, ओ इतरांनी मंत्र सांगणं आणि सद्गुरूंनी मंत्र देणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि वारकरी संप्रदाय खूप मोठा झाला गेला. आज वारकऱ्यांना टाळ गावागावात वाजवायला असं वाटत नाही. याचं एकच कारण आहे, कारण आता वातावरण झाले वारीचं. प्रत्येक डोळ्यापुढं आता फक्त आणि फक्त वारीच आहे. आणि ती ज्ञानोबा आणि तुकोबांच्या नावची वारी आहे, साधी नाही ती वारी. म्हणून मी एक मुद्दा मांडतो नेहमीच, वारकरी संप्रदाय म्हणावं तरी कशाला? गळ्यात तुळशीची माळ घातली, कीर्तन करायला आली, पखाबज वाजवायला आला, टाळकरी गायाला आले किंवा अन्य काही गोष्टी आल्या, याचा अर्थ वारकरी संप्रदाय कळाला असा मुद्दा नाही. वारकरी संप्रदाय काही तत्व नटलेला वारकरी संप्रदाय. हो, पहिलं तत्व काय असेल या वारकरी संप्रदायाचं तर ते सांगून जातो. या वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्व असं आहे की हा वारकरी संप्रदाय वेदांना मानतो असा मुद्दा आहे. क्रमांक 2. आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणला ना, वैकुंठवासी पूजनीय गुरुजी निघून गेले 7 महिन्यापूर्वी आपल्यात. वेदांत ऐकावा गुरुजींच्याकडून. मी खूप लाडका होतो गुरुजींचा. आमच्या जिल्ह्यामध्ये कुठेही कीर्तन असेल तर माझी कीर्तन मी सोडायचो आणि ऐकायला आवर्जून पोहोचायचं तिथपर्यंत. कारण एक सांगू, आता ते नाही ऐकायला मिळत. आता ते ऐकायला नाही मिळायचं. ते गाणं, त्यातले आडाके, त्यातल्या ताना. बरं, गुरुजी काय मर्यादित वेदांत सांगत होते असाही मुद्दा नाही. सगळ्या कला गुरुजींच्या जवळ अतिशय शुद्ध आणि शिव्या तर फारच छान येत होत्या गुरुजींना. याचा अर्थ शिव्या देऊ नये असा नाही, गुरुजींचा तो अधिकार होता. अधिकाराशिवाय शिवी देता येत नाही आणि त्या अधिकारानं गुरुजी शिव्या देत होते. जनाबाई महाराज देवाला शिव्या देतात याचा अर्थ माझ्या जनाईंचा तो अधिकार होता म्हणून ते शिव्या देत आहेत. वारकरी संप्रदायाला वेद कळाला हा मुद्दा मांडतो. पुढं, हा वारकरी संप्रदाय कधी जाती धर्म मानत नाही. तू या जातीचा, तू त्या धर्माचा, तू लहान, तू थोर, तू नर, तू नारी असा न मानणारा वारकरी संप्रदाय. याच्या पुढे सांगतो, या वारकरी संप्रदायामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिलेला आहे. सकळासी येते आहे. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. या कलियुगामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिला तो या वारकरी संप्रदायामध्ये. नटकटा यावे, शुद्ध होऊन या जावे, याचं नाव वारकरी संप्रदाय. पुढं, या वारकरी संप्रदायाला एक मोठं तीर्थक्षेत्र मिळालं. ज्ञानोबराय सांगावं, फेडीत पापताप, पोकीत तिरीचे पादप, समुद्राचा या आप गंगेचे जैसे. आणि तुकोबरायांचा अभंग म्हणावा तर गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. गावा पाठीमागची ओघळ त्या गंगेला मिळाली म्हणून गंगेनं तिला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा
या वारकरी संप्रदायाला मिळाली, तिचं नाव चंद्रभागा असा मुद्दा आहे. तिचं नाव चंद्रभागा. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही जगाच्या पाठीवर. आपणास प्रमाण पाठ असावं आणि माझ्यासुद्धा आहे, पण न म्हणता मी पुढं सांगेन, या भारतातल्या सगळ्या नद्या, या भारतातल्या सगळ्या नद्या मध्यरात्री पुंडलिकाच्या जवळ पंढरपूरला येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि पुन्हा आपापल्या तीराशी निघून जातात. याचा अर्थ संपूर्ण जगाचं पाप फेडण्याचं काम करते, तिचं नाव चंद्रभागा आहे. मधल्या काळामध्ये महाकुंभ झाला, प्रयागराजला अनेक लोक गेली, गिनीज रेकॉर्ड झालं, 60 कोटी लोक जाऊन डुबक्या मारून आली 3 वेळा. तिसऱ्यांदा बाहेर आले आणि लोकांना आनंद झाला, आपलं पाप धुतलं गेलं. इतकं सोपं आहे काय? 60 कोटी लोकांचं पाप धुण्याचं काम एक गंगा, यमुना, सरस्वती या तिघींनी केलं. 60 कोटी. साधारण आहे. माझी पण इच्छा झाली होती जायची मौनी अमावस्येला. अगोदर एक 10 दिवस नियोजन केलं, जायचं गाडी घेऊन, ड्रायव्हरला सांगितलं जाऊया, तो म्हणला जाऊया, आणि अचानक एक चांगला कार्यक्रम आला, सोडून दिली मौनी अमावस्या. संध्याकाळी घरी आलो आणि बातम्या बघितल्या, मग कळालं चेंगराचेंगरी झाली, भरपूर माणसं मेली. नशीब आपला नंबर त्यात नव्हता, गेलो नाही ते बरं झालं. त्यातला विनोद सोडा. अरे 60 कोटी लोकांचं या त्रिवेणी संगमानं पाप धुतलं, पण याच तिघी त्या रात्री चंद्रभागेला आल्या आणि 60 कोटी लोकांचं पाप चंद्रभागेनं धुवून घेतलं आणि या तिघींना शुद्ध करून माघारी पाठवलं. तिचं नाव वारकऱ्याची चंद्रभागा आहे, हे लक्षात असावं. चंद्रभागा काही साधी गंगा नाही ती. ऐसी चंद्रभागा साधी माझी, साधी नाही, ही चंद्रभागा. पुढं या वारकरी संप्रदायाला एक मोठं महान दैवत मिळालं. ते दैवत इतकं छान आहे हो, की ज्याच्या दृष्टीमध्ये कधी विषमताच नाही. समचरण दृष्टी विठेवरी. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, ते माझे हरी वृत्ती राहो. अतिशय सुंदर प्रमाण मांडलंय तुकोबरेनी. ज्या विठेवर समचरण दृष्टी आहे ज्याची, तो अनेकांची वाट पाहतो. या जगाच्या पाठीवर एकमेव असं दैवत आहे की ते सगळ्यांची वाट पाहतंय. सगळ्यांची वाट पाहते आणि वाट पाहून कंटाळलं की पुन्हा वाट लावतंय. ते पंढरीचं दैवत आहे, साधन आहे दैवत ते. हो, वाट पाहे उभा बेटीची आबाडी. साधा आहे का ते? वाट पाहते, प्रत्येकाची वाट पाहते. त्याच्या दृष्टीमध्ये विषमता नाही. कधी पण जावं आणि त्याच्या पायाला मिठी मारून यावं. जगाच्या पाठीवर एकमेव दैवत आहे, कधी पण जावं आणि पायाला स्पर्श करून यावं. असं नाही दैवत. उत्तरामध्ये जा, दक्षिणेत जा, नाही तर आणखीन डबऱ्यात जा, कुठं भेटत नाही तुम्हाला. आम्हाला फक्त पत्रिकाच मिळावी. 30,000 रुपयेमध्ये स्लीपर कोचनी प्रवास, 2 वेळचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता, 2 टायमाचा चहा आणि एवढी तीर्थस्थानं होतील. आम्हाला मिळाले की आम्ही निघालो. त्यांच्याकडे 30 द्यायचे, आपण 10-20 हजार घर खिशात टाकायचे. 15 दिवस फिरून आला, पण देवाचं तोंड नाही बघायला मिळालं त्याला कुठल्याच. लांबून बघायचा देव, पडदा उघडल्यावर असा देव दिसत नाही तोपर्यंत त्या लोकांना. एक बोलू, गोंदवलेकर बाबांचं चरित्र वाचलं मी आणि त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आला, गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. आता हे मृत्यू लोकांचे उपराटे, आता तीर्थयात्रा काढून लोक वाडं बांधतात. ही शोकांतिका म्हणावी लागेल, ही शोकांतिका. वाईट वाटतं या गोष्टी. काय सुंदर दैवत आहे. सांगू का, माझं कीर्तन होतं कुर्डुवाडी, बार्शीच्या अलीकडं. म्हणून थोडा लवकर निघालो की वाह्या पंढरपूर मार्गे प्रवास आहेत. घडलं तर घडलं दर्शन जाता जाता.
लवकर निघालो. मी ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि माझ्या एका मित्रानं मोठ्यानं हात मारली. बुवा, ही पद्धत आहे आपल्याकडची. थोडं मराठवाड्याकडे वगैरे गेलं की खूप गोड बोलतात. बाबा असं म्हणतात. कोल्हापूर, सांगली, सातारा बुवा हीच भाषा असते. घाबरलाच पाहिजे ते. मला असा राग आला माघारी पण. काय रे आज लवकर निघालाय? म्हणे बाबा माझं कुर्डुवाडीला कीर्तन आहे, वाया पंढरपूर मार्गे प्रवास आहे, दर्शन घडेल म्हणून लवकर निघालोय. म्हणजे पंढरपूरला का? म्हणे हा हा. तसा तो पळत आला आणि माझ्या गाडीजवळ आला. म्हटला ऐका ना. म्हणे काय? मी येऊ का पंढरपूरला? म्हणजे जागा मोकळीच आहे, कोण नाही गाडीत. कारण हे पंढरपूर कसलं आहे ते मी अजून पाहिलंच नाही. त्याला मला खूप यातना झाल्या. जगाच्या पाठीवाशी किती माणसं अजून फिरतायत, पापी माणसं फिरतायत, त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही. माझी निघाली गाडी. त्याला डबा वगैरे ऑफिसमधून आणला, गाडीमध्ये बसला, निघाला. गाडी थोडीशी पुढे गेली की त्यानं पहिला फोन काढला आणि बायकोला फोन लावला. हॅलो. ती म्हणते का हो लगेच फोन केला? अगं काही नाही, आमच्या ऑफिसमधले बुवा पंढरपूरला चाललेत, त्यांच्यासोबत मी पंढरपूरला निघालोय. ती म्हणते काय बोलता? किंवा धक्काच बसला मोठा. म्हणे हो. आणि येणार कधी? म्हणे पहाटे पहाटे माघारी, त्यांचं कीर्तन आहे कुठतरी पुढं, पहाटे पहाटे माघारी येऊ. मग तिनं सुरुवात केली. डबा घेतला का? पाण्याची बाटली घेतली का? सावकाश जावा, लक्ष ठेवा, रात्री येताना त्या बुवांच्यावर लक्ष ठेवा, झोपतील. काय याला मारायला निघालोय का मी? का मला काळजी नाही माझ्या जीवनाची? किती बाई काळजी करते पगारासाठी. मरणाची काळजी करते. खरंच आहे पगारासाठीच. बरं एवढ्यावर थांबली का ती? पुढं म्हणते ऐकलं का हो? म्हणे काय? निघालाय पंढरपूरला, पण माळबिळ घालाल. तो म्हणला काय मी काय येडा आहे का? तरी मला लक्षात आलं की येडी माणसं माळा घालतात, शानी माणसं माळा घालत नाहीत. माझी गाडी पंढरपुरामध्ये गेली आणि पुंडलिकाला गेलो, चंद्रभागेला गेलो, पुंडलिकाजवळ आलो. धावत धावत नामदेवांच्या पायरीच्या जवळ आलो दर्शनाकरता. आणि एकाला विचारलं त्या हारवाल्याला, का हो दर्शनाकरता किती वेळ लागतो? तो बोलला 5 तास. अरे बापरे, पुढचा प्रवास नाही व्हायचा, राहू देत, एक काम करू, मुखदर्शन करू. दैवत खूप छान आहे पंढरीचं, त्याला आनंद वाटतो. मुखदर्शन करा, कळसाचं करा, पंढरीत जाऊन नुसतं माघारी या, मातीला स्पर्श करा तरी त्याला बरं वाटतंय. मुखदर्शन रांगेला उभा राहिलो असं. आणि माझ्या पुढे एक माणूस चालला होता, असा गोड गात होता, खूप गोड सूर असा छान लागत होता. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. असं गोड गात, आता गोड आवाज. मी टाचा उंच करून बघायचो. 100% हे सातारा जिल्ह्यातलं कोणतरी आहे असं वाटाय. समोर माझ्या पुढे आला. टाळ घोष कानी येती, अगदी जवळ आला माझ्या. न्याळी विठ्ठलाची मूर्ती आणि तोंडाचा असा घाण वास आला. मग म्हणलं 100% आपल्या जिल्ह्यातलं दिसतंय ही. संपला माझा दृष्टांत. सिद्धांत लक्षात ठेवा. अरे याचा अर्थ माझ्या देवाने दृष्टी विषम केली नाही हो. जगाच्या पाठीवर असलं दैवतच नाही. बलिया माझा पंढरी राव, तो या देवांचा. माझा पंढरीराव,
तो या देवांचाही देव, असं एक महान दैवत या वारकरी संप्रदायाला मिळालं. आणि शेवटचा मुद्दा मांडून अभंगाकडे येतोय. या वारकरी संप्रदायाला मोठे महान संत मिळाले. एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. हा वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली. आणि एक बाप मिळाला, तो संत तुकोबांच्या रूपाने. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. या कारणे मी सावली, न संडी तुझी. अशी सुंदर माऊली मिळाली. एक वाक्य बोलू. आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिनं वारकरी संप्रदायाचा उद्धार केला, ती वारकरी संप्रदायाची आई झाली गेली. साधी नाही आई. वेदशास्त्र देती बाई. वेदशास्त्र देती बाई. म्हणती ज्ञानाबाई आली. ज्ञानाबाई आली. ज्ञानाबाई मनती ज्ञानाबाई ज्ञाना मनती ज्ञानाबाई म्हणती ज्ञानाबाई आई आई. शिवपीठ घे तुनात, शिवपीठ घे तुनात. म्हणती ज्ञाना तिला ज्ञानाबाई म्हणावं, तिला ज्ञानाई म्हणावं, तिला ज्ञान देवी म्हणावं, अथवा तिला माऊली म्हणावं. ज्ञानोबा पुरुष आहेत, पण हाक मारताना मात्र स्त्रीलिंगी बोलावं. याचं एकच कारण, माझ्या ज्ञानोबांचं हृदय एका स्त्रीच्या अंतकरणापेक्षा अतिशय प्रेमळ आणि मऊ आहे, मुलायम आहे, साच आहे, मवाळ आहे, मिथुला आहे, रसाळ आहे आणि अमृतासारखा शब्द माझ्या ज्ञानोबांच्या मुखातून बाहेर पडले. ज्ञानोबा कधी मोठ्यानं बोलले नाहीत कोणाला, बरं कधीच नाही. ज्ञानोबा अनेकदा ज्ञानेश्वरीमध्ये जी असं म्हणतात. जी पूर्वीची लोक हाक मारल्यावर जी म्हणायची, आता जी म्हणत नाही. जिजिरा आलं आणि जी हा शब्द निघून गेला. पूर्वीची माणसं हाक मारल्यावर जी म्हणायची. जी हे नम्रतेचं लक्षण आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज इतके नम्र आहेत, कधीसुद्धा मोठ्या आवाजात ज्ञानोबा बोलले नाहीत, खूप हलक्या स्वराशी बोलले. म्हणून माझे आजोबा वैकुंठवासी पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा उभा केली, महाराज नेहमी आम्हाला सांगायचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कधी रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची असं म्हणायची. हो, ती रागात वाचायची. याचं कारण मोठ्यानं आवाज. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडणाने व्यासपीठावरून बसला आणि त्यात रागात ज्ञानेश्वरी वाचली.
मग आता राग कुठला सांगता येत नाही तो. उगीच मोठ्या मोठ्या आवाज. एकादशीच्या दिवशी जो तुला पाडू अमासी ते तुला तर नागासी, पण चौथं मोठं गीप आहे. आणि अरे काय गरज आहे पुन्हा बायकोशी भांडणार. इथं ज्ञानेश्वरी बसून कशासाठी राग राग करतोस एवढा मोठा रे. हा एक सांगू, ते नेहमी सांगायचे 2-2.5 महिन्याचं एक छोटंसं बाळ मोठ्यानं आवाज झाला की दचकतं आणि हंबरडा फोडतं. तशी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी मोठ्या आवाजात वाचली की ज्ञानोबा रडतात असं म्हणायचे. इतकं मऊ आहे, इतकं मायाळू आहे आणि इतकं प्रेम आहे. हा तू माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, हे म्हणजे संत ज्ञानोबा. आणि वारकरी संप्रदायाला एक बाप मिळाले ते संत तुकोबांच्या रूपानं. कारण आई प्रेम करते, आई खाऊ देते, आई कुशीत घेते, बाप मात्र शिव्या देतो, लाता घालतो, थोबाडा सुद्धा देतो. तुकोबऱ्यांनी सुद्धा तेच कार्य केलं. हा असे काही अभंग आहेत तुकोबऱ्यांची, फक्त ते म्हणण्याकरता या नारदाच्या गादीवर अजूनही मला तरी काही अधिकार नाही आला. कारण तुकोबऱ्यांचे काही असे अभंग आहेत की ते अधिकाराश्वर म्हणता येत नाहीत. आता कळत नाही, लहान लहान पोरं कीर्तन करतात ना 9-10-11 वर्षाची, पण कौतुक आहे त्या मुलांचं, ते कौतुकास्पद आहे. पण या नारदाच्या गादीवर त्यांच्या वयाला कुठले अभंग शोभतात. त्यांनी म्हणू नये वाजत असे, हे त्यांनी म्हणू नये. काही शब्द असे आहेत की ते त्या मुखातून नाहीत गेले पाहिजे. ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची साधे नाहीत संत हे. तुम्ही संत माय बाप पावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. अवतार तुम्हारा राजाकार, अवतार तुम्हारा राजाकार. तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यातील काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, भारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो. याच गाथ्यातलं एक विशिष्ट प्रकरण सांगतोय तुम्हाला मी आज. अभंगाची पूर्वपीठिका मांडतोय. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवा. रात्र असावी, दिवस असावा, कधी काळी तुकोबऱ्यांनी उठावं आणि भगवत भजन करत भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, आळंदीला, पुण्याला, झाडांच्या, पहाडांच्या, वेलींच्या, वृक्षांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं. जेथे जातो तेथे तू माझं सांग. काय छान. जेथे जातो तेथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. चालायचे महाराज, खूप चालायचे. पण जिथं जिथं जातील ना त्या निरभ्र आभाळाकडे बघावं आणि या बेंबीच्या देटापासून या भगवान परमात्म्याला हाक माराई मोठ्यानं.
ए देवा, ए पंढरीनाथा, अरे कुठं गुंतला रे भगवंता तू? मी तुझी वाट पाहतो ना परमात्मा, तू मला मुराळी येणार आहेस. आणि याचं मूळ कारण हो, याचं मूळ कारण एकच तुकोबराय सांगतात, काही नाही हो. वैकुंठाहून मृत्यूलोकाला, वैकुंठाहून या मृत्यूलोकाला जगत उद्धाराचं काम घेऊन मी निघालो. आणि निघता निघता मी माझ्या देवाला सांगितलं, ऐकलं का देवा? म्हणे काय? माझ्या 2 अटी आहेत. म्हणे कोणत्या? या मृत्यूलोकातलं मला मरण नको आहे. भगवान परमात्मा हसून सांगतायत, महाराज या मृत्यूलोकातलं जर तुम्हाला मरणच नाही येणार तर त्याला मृत्यूलोक आम्ही म्हणावा तरी कसा? देवा हे मला काही कळत नाही, पण मृत्यूलोकातलं मरण नको मला एवढंच कळतंय. हरकत नाही महाराज, तुमच्याकरता एक स्पेशल केस सोडून देतो, तुम्हाला मृत्यूलोकामध्ये मरण येणार नाही, जा. निघाले तुकोबराय. ऐकलं का देवा? म्हणे काय? जातो, मी करतो जगत उद्धार, पण लवकरात लवकर तुम्ही स्वतः मला मुरारी म्हणून घ्यायला याल ना देवा? देवाने ती सुद्धा अट मान्य केली. हरकत नाही, तुम्हाला मुरारी म्हणून घ्यायला येतो. आणि या दोन्ही अटी तुकोबरायांच्या मान्य भगवंतांनी केल्या. आणि ते तुकाराम महाराज जगदुद्धार करण्याकरता या मृत्यूलोकामध्ये आले आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये उभा राहून लोकांना सांगू लागले, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, भजन करा, भजन करा, भजन करा. पण त्याकरता समाज कोणी नायक ती कानी. संपला विषय. कोण ऐकत नाही तुकोबरायांचे शब्द. आणि याचं दुःख संत तुकोबराया जीवाला झालं. एवढे मोठे तुकोबराय साधू की धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्या तुकोबरायांचं नाव घेतलं तरी यम थरथर कापतो, ते तुकाराम महाराज सर्वसामान्यांच्या पुढे हात जोडायचे आणि पाया पडायचे. म्हणा म्हणा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. अरे पाया पडतो तुमच्या, तुकोबराय विनवणी करतायत, पण भजन करा, भजन करा. पण हा समाज कोणी नायक ती काणी. आणि याचं खरं दुःख माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि एकटे तुकोबराय इंद्रायणी किनाऱ्याने फिरायचे, देवाला हका द्यायचे, ए देवा ये ना मुरारी मला म्हणायचं तुकोबराया. पण देव काय येत नाही आणि तुकोबराया हाक मारायचे काय बंद होत नाहीत. महाराज देहू गावात आले. मी अभंगाकडे निघालोय, थोडं लक्ष द्या. महाराज देहू गावात आले आणि जे जे भेटतील त्यांना त्यांना विचारू लागले, पुसा बेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. जे जे भेटतील तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी कुणीही भेटावं. तुकोबरायांनी त्यांना हात धरावेत, पाया पडावं त्यांच्या आणि विचारावं, काय देवा कृपा करील माझ, देवा कृपा करील माझ. राखील
काय लाज राखीला देव कृपा करिला माझा भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करेल का? माझा देव माझी लाद राखील का? जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकाराम महाराज विचारायचे. ऐका बरं, इथली सतोगुणातली माणसं मात्र छान बोलली तुकोबरेश. महाराज, जे तुम्ही आम्हाला विचारता ना, हे आम्ही तुम्हाला विचारावं, तुम्ही उलटा आम्हाला विचारताय हो. तुकोबरे म्हणतात नाही उलट होतो. माझा देव मला मुराळी येतो म्हणाला पण आलाच नाही, म्हणून तुम्हाला विचारतोय. एक म्हणतो शहाणा आहे, तो म्हणतो महाराज सोपं सांगू. म्हणे काय? तुम्ही आम्हाला कित्येकदा सांगता कीर्तनामध्ये गरुड माझा मित्र आहे, गरुड माझा मित्र आहे. तुकोबराय म्हणतात हो, गरुड माझा मित्र आहेच. आहे ना? म्हणे हो. मग गरुड हा जर तुमचा मित्र असेल तर गरुड हे देवाचं वाहन आहे. मग गरुड हे देवाचं वाहन आहे आणि तो तुमचा मित्र आहे. मग आम्हाला विचारण्यापेक्षा डायरेक्ट जर देवाच्या ड्रायव्हरलाच भेटला तर देव भेटायला किती वेळ लागेल? तुकोबराय धावले हो आणि अभंग झाले. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेळोवेळा अंडरलाईन करा, किती वेळा कोण जाणे. अनेक वेळा तुकाराम महाराज पाया पडतात त्या गरुडाच्या. लाजला तो गरुड, म्हणतो काय चाललंय महाराज? माझं पामरासी काय थोरपण, या पामराला का थोरपण देता, का पाया पडता माझ्या इतकेवढी? तुकोबराय म्हणतात एक काम आहे तुझ्याकडं, 100 कामं सांगा, एक नको सांगायला. महाराज सांगतात 99 वजा कर, एकच कर म्हणजे झालं, आणि करून दाखव म्हणजे झालं. का करणार नाही महाराज? राहणार नाही केल्याशिवाय. काम सांगा. तुकोबराय काम सांगतायत. वेगियाना बातो हरी वे असली चाल म्हटली की देव कुठनं पण उड्या मारत येतो. देवाला बोलवायची की असली चाल म्हणजे असलंच वाजवायचं. तिथं शास्त्र नाही चाललं देवाला. मग वेगानं वेगानं माझा हरी माझ्याकडे घेऊन ये गरुडा, हे माझं काम आहे. अरे लाजला गरुड. म्हणे महाराज, म्हणे बोलू. म्हणे काय? 99 कामं करतो पण 100रावं काम नाही व्हायचं, तुझा काय उपयोग आहे? म्हणे काय? मी सांगतो ते कराल. बोल ना. आई साहेबांची भेट घ्या जा. पाय लक्ष्मीचे हाती तिशियावी काकुलती. जा गाठ घे आई साहेबांची. महाराज तुमची भेट होईल. तुकोबरे धावले आई साहेबांच्या जवळ. आई साहेब. म्हणे काय? वेगी आणावा तो हरी. आई साहेब हसल्या. म्हणे ते विश्रांतीला गेलेत आणि कुठे गेले ते मला पत्ता नाही. तुकोबरे म्हणतात काळजी नसावी, माझा देव कुठे जातो याची मलाच कल्पना आहे. धावले तुकोबऱ्या आणि आले त्या शेषाच्या जवळ. काय सुंदर मुद्दा आहे. कल्पकता सूचकता मांडावी माझ्या संत तुकोबांची. महाराज म्हणतात काय करू? शेषाला हाका मारून देवाला जागा करू का देवालाच हाका मारून शेषाला जागा करू? ही कल्पकता आहे. नको, देवाला नको हाक मारायला, पाप घडेल. मग उगीच मुद्दाम ओरडतो. उगीच ओरडायचं म्हणजे ओरडायचं. आणि तुकोबराय मोठ्यानं ओरडले. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ए शेषा. असं एवढ्या मोठ्यानं हाक मारली. शेषानं धावत येऊन सांगावं, महाराज जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केले तो माझ्या बापाला उठत नाही. आणि याचं एवढं मोठं दुःख संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि एकले तुकोबराय या इंद्रायणी किनाऱ्याने फिरत असताना एक दिवस असाच उजाडला. सोनियाचा दिनू वरुषे अमृत पाही. हो, सोन्याचा दिवस उजाडला जीवनामध्ये तुकोबरायांच्या. याच वाळवंटाला कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या, विणा, पताका घेऊन वारकरी नाचत होता. हा 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 हा, काय आनंद झाला असेल. धावले तुकोबराय त्या वारकऱ्यांच्या जवळ. धाड दिवशी कोसळले. ते सुद्धा हाडाचेच वारकरी. वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर काय करेल? द्या तांबाखू. आज कुठल्या गावाव छे
नाही हो. मस्तक ये पायावरी या या वारकरी संतांच्या पाया पडे जण एकमेका. एकमेकांना मिठी मारली आणि तुकाराम महाराज विचारतात कोण्या गावची मंडळी, कुठून आला? इथं येण्याचं प्रयोजन. ती लोक हसू लागली. महाराज नाही ओळखलं, नाही ओळखलं. आम्ही ना तुकोबऱ्यांचे अभंग पहा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. आम्ही सनकाधिक, आम्ही संत, आम्ही कृपावंत. इतका मोठा आनंद झाला माझ्या तुकोबऱ्यांना. याचं कारण माहेराची माणसं भेटली. माहेराची माणसं भेटल्यावर काय आनंद होतो हे आपल्याला काय कळायचं हे त्यांना विचारावं, स्त्रियांना विचारावं. एवढा आनंद माझ्या संत तुकोबऱ्यांच्या जीवाला झाला. महाराज नाचू लागले. महाराज नाचू लागले. बरं झालं तुमची आणि माझी भेट झाली. म्हणे का? आता एक छोटंसं काम करा. म्हणे काय करू सांगा ना. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझा एवढा उपकार करा आणि माझ्या देवाला माझा एक नमस्कार सांगा. आणि नमस्कार सांगितल्यानंतर माझ्या देवाला एक छोटंसं काम सांगा. म्हणे काय? काय नाही हो. ऐका बरं, काय नाही हो. माझा देव मला मुराळी येतो म्हणाला होता. बहुतेक माझ्या देवाच्या लक्षात नसेल. फक्त आठव करून द्या देवाला, देहूचे संत तुकोबा भेटले एवढंच म्हणा. आणि असं म्हणता म्हणता भरून आलं तुकोबऱ्यांना. आणि तुकोबऱ्यांना हुंदकाच आला त्या वारकऱ्यांच्या पुढं. याचं कारण, याचं एकच कारण आहे. बेटी लागे जीवा लागनी से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. बेटी लागे जीवा लागली से आस. माझ्या देवाच्या भेटीची मला ओढ लागली. मला माझ्या माहेराला जायचे. एक मुक्ताबाईंचा अभंग सांगू का तुम्हाला पाटील बाबा? खूप छान अभंग आहे. उबगले सासरी आता मला माहेरासी न्या हो. असं छान अभंग. तोडा एवढा जाच माझा पाया पडते हो. उबगले सासरी आता मला माहेरासी न्या हो. त्याचं शेवटचे रंग खूप छान आहे. जो मज माहेर दाबिल त्यासी देह अर्पीण. म्हणे मुक्ताबाई लज्जा माझी गेली निघून. उबगले सासरी आता मला माहेरासी न्या हो. खूप छान. मला माझ्या माहेराला घेऊन चला. मला नाही राहीत जाता इथं. सनकाधिकांनी सांगितलं महाराज काळजी नसावी. गेले गेलं पहिलं तुमचं काम आणि नंतर बाकीची कामं. ऐका खरं. सनकाधिक देवाकडं तुकाराम महाराज देहूला आले. विठ्ठल मंदिराला, इंद्रायणीच्या वाळवंटाला सप्ताह उभा राहिला. आणि बघता बघता निरोप मिळाला देवाला. देवा म्हणे काय? देहूच्या तुकोबांना मुराळी येतो म्हणाला का तुम्ही? हो. भगवंताच्या पापण्या ओल्या झाल्या. हो म्हणालो तो येतो. जाणं खूप वाट पाहताय तुमची. अरे बघता बघता देवानी हाक मारली. गरुडा धावला गरुड. जी देवा जायचे मृत्यू लोकामध्ये. म्हणे का? तुकोबांना मुराळी. गरुड म्हणतो देवा केव्हाचा तयार आहे मी. वाटच पाहतोय तुमच्या आदेशाची. आणि बघता बघता देव माझा निघाला मृत्यू लोकामध्ये. गरुडावर बैसोनी माझा कैवारी. काय सुंदर आहे हो. माझा भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आला.
आणि तुकोबांचं रंगलेलं कीर्तन पाहिलं आणि बघता बघता देवाने हात धरला त्या गरुडाचा. थांब गरुडा. का देवा? जाऊ नको पुढं. म्हणे का? कीर्तन चाललंय, कळतं मला. नाही तुला कळत. म्हणे का? वारकऱ्यांचा नियम आहे. म्हणे काय? भजनी विक्षेपतेची पै मरण. जाऊ नको कीर्तनामध्ये. गरुड हसला. म्हणे देवा. म्हणे काय? शिव सप्ताह आहे. बरं मग 7 दिवस इथं थांबावं लागेल. मग थांबूया ना. वैकुंठाचं काय? सोड रे वैकुंठाचा विषय. वैकुंठी ते ऐसे नाही. पुढचं नाही, एवढंच आहे. वैकुंठामध्ये असलं बघाय सुद्धा मिळत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अरे बघता बघता माझा परमात्मा नाचू लागला या कीर्तनामध्ये. काय रंगला देव. रंगी रंगे रे श्रीरंगे, असा रंगला देव. काय सांगा. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. राहिला माझा देव. रंगला कीर्तनामध्ये देव माझा. नाचू लागला माझा देव. अरे बघता बघता 7वा दिवस. एक वाक्य लक्षात ठेवा. दुःखाचा क्षण जाता जात नाही आणि सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. सप्त्यातले 7 दिवस कधी गेले हे कळालंच नाही. आणि अभंगाचा आवाज देवाच्या कानावर पडला. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. मान त्या विणेकऱ्यांचा आहे पहिला. धावले तुकोबराय त्या विणेकऱ्यांच्या जवळ. एकमेका घालू मुखे सुके घालू बरी. आणि तो आनंद देवाला सहन नाही झाला. आला माझा देव, पळाला माझा देव. आणि संत तुकोबरेंना घट्ट मिठी मारून मोठ्यानं ओरडला माझा परमात्मा. भगवंताचा स्पर्श माझ्या तुकोबांना होता क्षणी तुकाराम महाराज देहावर न गेले. कोसळले संत तुकोबराया. भगवंताने उचललं. महाराज जागे व्हा, जागे व्हा, मी आहे. तुकोबरांनी डोळे उघडून समोर पाहिलं. साक्षात भगवान परमात्मा समोर उभा होता. महाराज किंचाळले. हो, किंचाळले. याचा अर्थ एखादी प्रेमातली व्यक्ती अचानकपणे खूप वर्षातून समोर आली तर माणूस मोठ्यानं किंचाळतो, ओरडतो. तुकोबराय मोठ्यानं ओरडली. देवा तुम्ही? म्हणे हा. कधी आला? आता 7वा दिवस. आणि 7 दिवस याच कीर्तनात आनंदात नाचत होतो. आणि हे कळालं. ऐका तरी, लक्षात आलं तुकोबरायांच्या. पण देवा अचानक नाही. मी तुम्हाला मुरहाळी आलोय. महाराज उड्या मारू लागले, नाचू लागले तुकोबराय. एकाने विचारलं, महाराज एवढा कशाचा आनंद आहे? महाराज म्हणतात, समोर बघणं कोण उभा आहे? म्हणजे नाही दिसत, दिसणारच नाही. डोळ्यातला धूर कुठं कमी झालाय? अजूनही कळणं, अजूनही नीट बघा. तुकोबराय सांगतात, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अरे माझा परमात्मा मला वैकुंठावरून बोलवण्याकरता आला. मी आता निघालो. पण अचानक महाराज, अचानक नाही बरं का. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. माझ्या हातात निरोप आला. मी निघालो होता माझ्या माहेराला. आणि बघता बघता संत तुकोबरांनी हाका मारल्या. संताची जगनाडे, गवरसेठ वाणी, मल्हारपंत कुलकर्णी, गंगाजीबा मवाळ, शिवबा कासार, मानाजी एलवाडीकर, सोनबा ठाकूर. तुकोबरांच्या द्रुपद मंडळामध्ये काम करणारी माणसं आभाळा एवढी माणसं होती. साधी नाही ते माणसं. तुकोबरांचे मृदुंग वादक, त्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर. साधे नव्हते. सोनबा ठाकूर हे त्यांचं नाव आहे. रामेश्वर शास्त्री टाळकरी होते तुकोबरायांची. आणि लोहगावला सप्ताह चालू आहे तुकोबरायांचा. लोहगावला पहिलाच दिवस
आणि महाराज आले, सगळे टाळकरी सोबत आले, रामेश्वर शास्त्री सुद्धा सोबत होते. आणि तुकाराम महाराज कीर्तना करता उभा राहिले. विण्याचा स्वर घेतला, टाळकरी उभेच आहेत आणि सहज लक्ष गेलं त्या मृदुंगाकडं. गोडीवर पखावच, गोडीवर पखावच, आणि वाजवायला कोणच नाही, नुसताच मोकळा पखावच होता. हो, तुकोबराय मोठ्यानं ओरडले. पाहिलं शास्त्रींच्याकडं, शास्त्री, सोनबाला माहित नाही वाटतं आज गावात सप्ताह चालू आहे, ते वाजवाय नाही आला का? गावात वाजवायचं नाही. ती त्या काळी नव्हती, आत्ताच्या काळात आहे ती. का गावात वाजवायचं नाही म्हणून एक जण टाळकरी धावत आले, आज सांगू लागले, रागवू नका महाराज, सोनबा 4 दिवस झालं तापानं फणफणलेला आहे, त्याला उठाय सुद्धा येत नाही, बसाय सुद्धा येत नाही. दुःख झालं तुकोबाला खूप. परमेश्वरा, माझ्या सोनबाला बरा कर रे, तुकोबाराय म्हणाले. डोळे झाकले आणि विण्याचा स्वर घेतला आणि राम कृष्ण हरी म्हणता क्षणी अचानकपणे पखावर थाप पडली. आणि तुकोबाराने डोळे उघडून पाहिलं तर सोनबा ठाकूर पखावज वाजवायला आलेला होता. आणि काय आनंद आणि अभंग घेतला तुकोबाराने कीर्तना करता. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वभाव, अभंग घेतला. असं काय कीर्तन केलं तुकोबाराने. आरती झाली, महाराज खाली बसले आणि नियमाप्रमाणे, ओ तुमचं दर्शन मी घ्यायचं, माझं तुम्ही घ्यायचं, हा नियम आहे, आपला नियम आहे वारकऱ्यांचा. पाया पडायचं ना एकमेका. सगळी पाया पडायला आली, पण सोनबा मात्र पाया पडायला नाही आला. सोनबा ठाकूर निघून गेले आणि याचं दुःख संत तुकोबांच्या जीवाला झालं, खूप झालं. हाक मारली, शास्त्री जी महाराज, सोनबा का रागवलाय माझ्यावर? रडले महाराज, सोनबा का रागवला माझ्यावर? मी त्याला काही बोललो नाही हो. उशिरा आला, न भेट घेताच निघून गेला, काय घडलं तरी काय? शास्त्री, मला चैन नाही पडत. एक काम करा म्हणे. काय? हो द्या, मध्यरात्र झाली या, पण एक काम करा, जा सोनबाच्या घरी आणि सोनबाला बोलावून आणा माझ्याकडं, मी त्याची माफी मागतो. रामेश्वर शास्त्री मूळचे तापट होते खूप. शास्त्री धावत धावत सोनबाच्या घरी आले आणि दाराची कडी धाड 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 वाजवली आणि सोनबा ठाकूरांचा पुतण्या आतून पळत आला आणि दरवाजा उघडला आणि पाहतो तो दरवाजामध्ये असे 9 फुटाची रामेश्वर शास्त्री असे दणकट उभे, लाल बुंद डोळे, लाड भडक झालेले, ओरडले मोठ्यानं, सोनबा कुठं? सोनबा ठाकूरांचा पुतण्या दहाड दिशे कोसळला, मिठी मारली चरणासला, हंबरडा फोडला. शास्त्री, बाबा 4 दिवस झाला अंतरावर खेळू नाहीत, उठा येत नाही, बसा येत नाही, ताप एवढा कमी नाही, पोटामध्ये अन्नाचा कण नाही बाबांच्या. अरे खोटं बोलतोस? सोनबाने कीर्तन वाजवलं, न भेटता निघून आले, मला दाखव सोनबा कुठं आहेत. आणि शास्त्री आत गेले आणि अंतरावर पडलेले सोनबा, शास्त्रींनी मानेखाली हात दिला आणि असं उठवून बसवलं आणि शास्त्रींचे हात बाजले खूप, इतका ताप होता. सोनबा, काय ताप आलाय? मग एवढा ताप आला तर कीर्तन वाजवाय आलाच कशाला? सोनबा रडू लागले. 4 दिवस शास्त्री उठाय आलं नाही, बसा येत नाही, कशाचा वाजवतोय? मी आलोच नाही आणि काय म्हणताय वाजवायला आला, वाजवायला आला? पुतण्या सांगतो, आमचे बाबा नाहीत आले, त्यांच्या सेवेचेच मी इथं बसलेलो आहे. खूप दुःख झाले की आज कीर्तन वाजवायला जाया जमलं नाही म्हणून. शास्त्री सोनबा ठाकूरांचे आश्रय पाहतायत आणि शास्त्रींना काही कळत नाही. सोनबा म्हणतो मी वाजवायला आलो नाही आणि कीर्तन तर सोनबानंच वाजवलंय. निश्चित काय प्रकार कळू शकत नाही. अलगद सोनबाला उचललं आणि तुकोबारांच्या पुढं आणून मांडलं. आणला बरं का सोनबा, आणि शास्त्रींना हुंदका आला. सोनबाच रडू लागला. तुकोबारांचं काय सोनबा, काय चुकलं माझ्याकडनं? कीर्तन एवढं छान वाजवलं आणि न भेटता निघून गेला, मी माफी मागू का सोनबा तुमची? सोनबा गडगडा लोळत होते, पुतण्या रडत होता, शास्त्रींना हुंदका सण होत नव्हता. आणि मग मात्र सोनबा सांगायचा, मी नव्हतो महाराज वाजवाय, मी आलो नाही महाराज वाजवाय. शास्त्री खोटं बोलतो सोनबा, खोटं बोलतो बघा. आणि मग शास्त्री म्हणाले, महाराज सोनबा खरं बोलतोय. काय बोलता? म्हणे हा सोनबा खरं बोलतोय. आज जे तुमचं जे कीर्तन जे वाजवलं ना, ते लोहगावच्या सोनबानं नाही वाजवलं, मग पंढरपुराचा सोनबा आज तुमचं कीर्तन वाजवायला इथं आलेला होता. साधा नाही.
पंढरपुराचा सोनबा ठाकूर हो तुमचं कीर्तन इथं वाजवायला आला आणि तुकोबराय गडगडा लोळू लागले, हंबरडा फोडला. शास्त्री, आता हे केवढं मोठं पातक, विश्वाचा मालक, जगाचा बाप माझं कीर्तन वाजवायला येतो. शास्त्री म्हणतात, आता आम्हाला काही माहीत नाही, पण आता तुम्ही शांत बसा. आणि शास्त्रींनी सगळ्यांना उभा केलं. शास्त्रींनी हातामध्ये आरती घेतली आणि म्हणू लागले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले. हो, रामेश्वर शास्त्रींच्या मुखातून आरती पडली आणि तुकोबऱ्यांची आरती पहिल्यांदा लोहगावाला झाली. असा इतिहास आहे, असा इतिहास आहे. हो, सोनबा ठाकूर, मल्हारपंत कुलकर्णी, गवर सेठ वाणी, संताजी जगनाडे, ऐका, मी निघालो वैकुंठाला, मी निघालो वैकुंठाला. आणि मात्र गवर सेठ वाणी धावत आले आणि सांगू लागले, संताजी जगनाडे आज आले नाहीत बरं का, बोलावून आणा संताजींना, सांगा मी निघाले वैकुंठाला. आणि गवर सेठ वाणी, देहूच्या जवळ गाव आहे सनुमरे नावाचं गाव, या सनुमऱ्यामध्ये गवर सेठ वाणी धावत आले आणि हाक मारली. संताजी हे तेली समाजाची, तेल्याचा पूर्वी घाणा चालायचा, घाणा, या घाण्याचा अर्धा बेडा झाला होता आणि अर्धा बेडा राहिला होता. आणि गवर सेठ वाण्यांचा हाक आली, संताजी महाराज वैकुंठाला निघालेत आणि आपणास देहूला बोलावले. संताजी जगनाडे कोसळलेच आणि सांगितलं संताजींनी, गवर सेठ आहे असं माघारी पळत जा, आडवून धरा तुकोबऱ्यांना, अर्धा वेडा झालाय, अर्धा वेडा मारतो एवढा घाण्याचा, धावत आलो, कसे जातात तुकोबरे वैकुंठाला तेच पाहतो म्हणणारा एकमेव व्यक्ती अशी होती, त्यांचं नाव संताजी जगनाडे, हा त्यांचा अधिकार होता. आणि या अधिकाराचं कारण एकच, तुकोबऱ्यांचे कित्येक अभंग संताजी जगनाडे यांनी लिहिलेले आहेत. सांगायचे तुकोबरे आणि लिहायचे संताजी, असा इतिहास आहे. संताजीचं मूळ गाव चाकण, लहानपणामध्ये आई बाबा वारले, सनुमरेच्या मामानी सांभाळ केला, भंडाऱ्या डोंगराव गाया राखायला गेले. लहानपणामध्ये तुकोबा आणि संताजींची भेट झाली. संताजींनी वाहून घेतलं तुकोबऱ्यांना, पळसाचं पान तोडायचे, द्रोण करायचे पानाचा, त्याच्यामध्ये गाईचं दूध ताजं काढायचे भंडाऱ्यावर आणि तुकोबऱ्यांना रोज प्यायला घेऊन जायचे. महाराज दूध प्यायचे, संताजी भजन करायचे. आणि लहर लागली आणि तुकोबरे म्हणतात, संताजी थोडी पळसाची पानं घेऊन या. म्हणे का, काम आहे माझं. पळसाची पानं आणली आणि पळसाच्या पानावर संत तुकोबरेचे अभंग संताजीने लिहिले. ते संताजी जगनाडे किती मोठे आहेत. संताजी धावत आले देहूला, महाराज महाराज करत, आणि अख्खा देहू शोक सागरामध्ये डुबलेला आहे. अरे काय घडलं, कुठं आहे तुकोबराया, कुठं आहेत महाराज. एक जण धावत गेला, मिठी मारली आणि सांगू लागला, संताजी तुमची वाट पाहून तुकोबराया वैकुंठाशी निघून गेले. संताजी कोसळले, गडगडा लोळू लागले, म्हणू लागले, महाराज हो, ज्या मार्गाचा प्रवास तुम्ही चालू केलाय त्या मार्गाचा प्रवास मी देखील चालू करतो. आता मला आलं पाहिजे तुमच्यासोबत, मी पण तुमच्यासोबत येतो. ऐका, त्या संताजी जगनाड्यांना संत तुकोबरेंनी दृष्टांत दिला आणि सांगितलं, संताजी देवे दिला देह भजना गोमटा, भजनाकरता दिलेला देह नको तिकडं वाया घालवू नका. शिंक जांभई खोकला एवढा सुद्धा जीवनातला वेळ वाया घालवू नका. करा ते नामस्मरण, करा ते भजन. पण संताजी म्हणतात, महाराज तुमची आणि माझी भेट नाही ना झाली, ना होऊ देत. तुमच्या भेटीकरता वैकुंठाहून मी माघारी येतो. वाक्य ऐका, तुमच्या भेटीकरता हो वैकुंठाहून मी माघारी येतो. संताजी म्हणतात, कधी याल, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला मूठ माती देण्याकरता मीच येतो. आणि ते संताजी जगनाडे, इतिहास मोठा छान आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर संताजींनी आपला देह ठेवला, त्याला मधली वर्ष 40 वर्ष गेली. संताजी गेले, उचललं ते प्रेत, भावकी जमा झाली, पै पाहुणे जमा झाले. तेल्याचं प्रेत आहे, दफन करायचं, दहन नाही करायचं. खड्डा खांदला, त्याच्यामध्ये प्रेत ठेवलं, माती ढकलली त्या प्रेतावर आणि शेवटची ओंजळ मुख झाकण्याकरता संताजींचे चिरंजीव, त्यांचं नाव आहे वालोजी जगनाडे. वालोजींनी ती माती मुठीमध्ये घेतली आणि बापाच्या तोंडावर टाकली. चमत्कार घडला, मातीतून प्रेत उसळून बाहेर पडलं. लोक भयभीत झाली, पळू लागली. अरे काय प्रकार आहे, काय चमत्कार आहे, काय घडलं, कोण जाणे, काही कळालं नाही. सगळी लोक पळाली मात्र. आणि त्यांनी सांज झाली, दारं खिडक्या लावून लोक घाबरून आतमध्ये बसली. ऐका खरं, पण संताजींच्या प्रेताला राखण
संताजींचे चिरंजीव, त्यांचं नाव आहे वालोजी जगनाडे, तिथंच उभा राहिले. माझ्या बापाचं प्रेत कोणी कोल्या कुत्र्यांनी खाऊ नये. मध्यरात्र झाली आणि आकाश मार्गानं तारा चमकला. रामकृष्ण हरीचा बोल, चिपळ्यांचा आवाज वालोजींच्या कानावर आला आणि काही क्षणामध्ये तुकाराम महाराज संताजींच्या प्रेतापुढे उभा राहिले. मुठीत माती घेतली, तोंडावर टाकली, अभंग झाले. 3 मुष्ठी मृतिका देख, मग झाकी येले मुख. संताजींचं प्रेत झाकलं गेलं. महाराज वैकुंठाहून माघारी आले. असे अनेकदा आले, पण अभंगाला येण्याकरता कोणाकरता आले तिचं नाव सांगतो. तुकोबऱ्यांची कन्या की जिला देहूच्या जवळ एलवाडीत दिली, तिचं नाव आहे भागीरथी. या भागीरथीकरता तुकाराम महाराज वैकुंठाहून माघारी आले. तिला खूप यातना झाल्या, दुःख झालं. कारण बाप गेल्यावर लेकीला काय दुःख होतं हे मी काय सांगावं तुम्हाला. तुकोबरायांचं मुलीवर खूप मोठं प्रेम होतं आणि मुलीचं तुकोबांच्यावर खूप मोठं प्रेम होतं. मोठ्यानं ओरडायची पोर, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. मोठ्यानं हंबरडा फोडलाय. सांगा ना माझे बाबा कोण्या गावाला गेले, सांगा ना माझे बाबा कोण्या गावाला गेले. अख्खा गाव समजावून सांगतो, पण पोर काय कोणाचं ऐकत नाही. आणि मध्यरात्रीच्या वेळी सगळा गाव झोपी गेला आणि एका मुलीच्या प्रेमासाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून माघारी आले. आणि तुकाराम महाराज दरवाजात उभा राहून लेकीला हाक मारतायत, भागीरथी. माघारी तोंड करून पाहते तर तुकोबा दिसले, बाबा दिसले. धावली पोर आणि तुकोबांना कडकडून मिठी मारली. या क्षणी तुकोबऱ्यांनी मुलीला मिठी मारली. प्रसंगात, इतिहासामध्ये, चरित्रामध्ये असं वर्णन केलं की या क्षणाला तुकाराम महाराज सुद्धा लेकीच्या प्रेमासाठी रडतच होते. रडत होते महाराज लेकीच्या प्रेमासाठी. हळूहळू महाराज शांत झाले. मुलीला शांत केलं आणि आतमध्ये आले तुकोबऱ्या. मुलीनं बसायला टाकलं. धावली पोरगी आत. एका भांड्यामध्ये दूध आणलं. तुकोबऱ्यांना दूध प्यायला दिलं. तृप्तीचा एक ढेकर दिला संत तुकोबऱ्यांनी. आणि ती भागीरथी समोर बसून तुकोबऱ्यांना विचारते, बाबा एक विचारू का? म्हणे काय? तुम्ही कुठे गेला होता हो? महाराज सांगतात, मी वैकुंठाला गेलो होतो. पण बाबा माझी काय अवस्था? अगं तुझ्याकरता तर माघारी आलो. बाबा एक विचारू? म्हणे काय? तुम्ही ज्या वैकुंठाला गेला, या वैकुंठामध्ये कुठं होता? काय केलं? काय पाहिलं? काय खाल्लं? काय प्याला? कसा आहे वैकुंठ? हे मला कळेल का हो? तुकोबराय म्हणतात, निश्चितच कळेल. मग सांगा ना महाराज. वैकुंठाहून माघारी एका लेकीकरता तुकोबराय माघारी आले आणि वैकुंठातला आनंद तुकाराम महाराज आपल्या मुलीला, आपल्या लेकीला सांगू लागले. ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण आहे. मधली चाल मग म्हणू दे का, लागली तरी म्हणू दे.
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. अभंगाचं पहिलं चरण. महाराज सांगतात, अगं भागीरथी, मी ज्या वैकुंठाला गेलो ना, ऐका बरं, मी ज्या वैकुंठाला गेलो ना, या वैकुंठामध्ये माझा व्यवहारही सुखाचा झाला आणि माझा लाभही सुखाचा झाला. आनंद कोंदला मागे पुढे. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग. एवढा आनंद झाला. माझा व्यवहार आणि माझा लाभ या दोन्ही गोष्टी माझ्या सुखाच्या झाल्या आणि त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला की मला वाटत नाही पुढे एवढा मला कधी आनंद होईल. आणि माझ्या लक्षात सुद्धा नाही पाठीमागं मला कधी आनंद झाला. न भूतो न भविष्यती असं सांगेल. इथं थोडी शंका आपल्याकरता म्हणून मांडून जातो. ती भागीरथी म्हणते, बाबा व्यवहार लाभ या दोन्ही गोष्टी असे मुद्दे आहेत. काहींचा व्यवहार दुःखाचा होतो तर लाभ सुखाचा होतो. काहींचा व्यवहार सुखाचा होतो तर लाभ दुःखाचा होतो. काहींचा व्यवहारही दुःखाचा होतो, लाभही दुःखाचा होतो. तुकोबराय मात्र म्हणतात, माझा व्यवहारही सुखाचा झाला आणि माझा लाभही सुखाचा झाला. उदाहरण म्हणून सांगावं, व्यवहार दुःखाचा आहे आणि लाभ सुखाचा आहे. एखादा शालेय विद्यार्थी, 10वी 12वीचा विद्यार्थी परीक्षा जवळ आल्या व्यावहारिक दुःख भोगतो. कमी झोपायचं, कमी आहार, टेन्शन, कसे पेपर येतील, काय होईल, सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास, व्यावहारिक दुःख. झाली परीक्षा, लागला निकाल आणि मग याला कळालं की बोर्डामध्ये हा 1 नंबर आला. याचा अर्थ ज्याचा व्यवहार दुःखाचा होता याचा लाभ मात्र सुखाचा झाला. इतकं सोपं आहे ते. याच्या विरुद्ध सांगतो, व्यवहार सुखाचा आहे आणि लाभ दुःखाचा आहे. एकाचं लग्न ठरलं, हो तरी म्हणा, नाही ती ठरत पण ठरलं. एकाचं लग्न ठरलं, व्यवहार सुखाचा आहे. उद्या लग्न, व्यवहार सुखाचा आहे. अख्ख्या गावात फिरतो, उद्या पहिल्या गाडीत नेल पेंट काय, मेहंदी काय, कपडे काय, काय काय फोटो काय, काय बोलायलाच नकोय. प्रत्येक पोस्टच्या याच्या फोटो. निघालं याचं वऱ्हाड, लागलं याचं लग्न, आलं याचं लग्न माघारी. व्यवहार सुखाचाच आहे. लग्नाचं 1 वर्ष झालं, लग्नाची 2 वर्ष झाली, लग्नाची 3 वर्ष झाली आणि मग याला कळालं की बुवा का रोज बाहेर फिरते ती म्हणून. आणि मग रडायचं, हो संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. ही कधीच हसत प्रमाण म्हणता येत नाही बरं का. आणि जी कोण म्हणल का नाही त्याला आपलं पाकिट देणार अक्क. अरे ज्याचा इतका व्यवहार सुखाचा आहे याचा लाभ मात्र दुःखाचा आहे. पुढं व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा, ते तुम्ही आणि आम्ही आहे. पण तुकोबराय म्हणतात, माझा व्यवहार आणि माझा लाभ या दोन्ही गोष्टी सुखाच्या झाल्या. याला एकच कारण, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. माझा व्यवहार आणि माझा लाभ या दोन्ही गोष्टी सुखाच्या झाल्या. बाबा आणखीन काय घडलं? संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तिची साज. बाबा काय घडलं? तुकोबराय म्हणतात, अगं वैकुंठाला गेलो आणि मला देवाची संगत मिळाली, मला देवाची पंगत मिळाली. किती मिळाली? नित्यानित्य. इथं अंडरलाईन करा. नित्यानित्य मी देवाची संगत आणि नित्यानित्य मी देवाची पंगतच केली. पुन्हा मुद्दावरचा खाली वापरा. काही ना संगत मिळते पण पंगत मिळत नाही, काही ना पंगत मिळते पण संगत मिळत नाही, काही ना संगतही मिळत नाही, पंगतही मिळत नाही. तुकोबराय मात्र म्हणतात, मला संगतही मिळाली आणि मला पंगतही मिळाली. उदाहरण काय तर उदाहरण असं आहे, गायीच्या वासराला, ऐका बरं, गायीच्या वासराला गायीची पंगत मिळते पण संगत मिळत नाही. ते पाडस, ते वासरू हो गायीची पंगत करतं पण त्याला संगत करता येत नाही. पण याच गायीच्या कासेला एक गोचिड आहे, गोचिड. ते गायीची संगत करतं पण त्याला पंगत करता येत नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेच्या पदरा आड, ते अविरोनी गोचिड अशुद्ध काय सेवती. याचा अर्थ ते गोचिड दुधाजवळ आहे,
ते गोचिड दूध डेअरीत आहे असं म्हणाय काय हरकत आहे का? हा हो ते गोचिड हो दुधाजवळ आहे पण दूध पित नाही, रक्त पितं. दूध प्यायची अक्कल नाही, रक्त पितं. त्याचं नाव हे तुम्हीच म्हणायचंय. रक्त पितं पण दूध प्यायची अक्कल नाही, त्याचं नाव गोचिड. ते संगत गायीची करेल, त्याला पंगत करता येत नाही. मंत्र्याचा ड्रायव्हर मंत्र्याची संगत करेल पण त्याला पंगत करता येणार नाही. दृष्टांत शेवटचा देतो का ज्ञानोबराय सांगतायत 9वा अध्याय का कमलकंदानी धरू नांदणूक एकेची घरी. हो चिखलामधलं कमळाचं फूल, त्या फुलाच्या बुंद्याला एक बेडकी आहे, फुलावर एक भुंगा आहे. ती बेडकी कमळाची रात्रंदिवस संगत करते. मकरंद खाण्याची अक्कल नाही पण चिखल खाते, तिचं नाव बेडकी. पण एक भुंगा मात्र कमळाची संगत ही करतो, कमळाची पंगत ही करतो. किती करतो? नित्य जोडे त्याची साच. हा बाबा आणखीन काय तुकोबराय सांगतात, समर्थांचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयासी. अगं माझ्या समर्थांच्या घरची काही संपदा सांगावी. यशस्वी औदार्य, ज्ञानवैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत मनोनी तू भगवंतू. माझ्या देवाच्या घरचा ऐश्वर्य साधाय का? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वेदासी बोलणे तुझिया सत्तेने, हे सूर्यासी चालणे तुझिया बळी. मिया बोलविल्या बेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. हे देवाच्या घरचं माझ्या ऐश्वर्य आहे. समर्थांचे घरी सकळ संपदा. तिथं मला कशाची त्रुटी नाही भासली. नाही तुटी कदा कासयासी, संगती पंगती देवासवे घडे, नित्य जोडे तेची साच. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे ते लाभाचिया कोटी, तुका म्हणे ते लाभाचिया कोटी, तुका म्हणे